पण काहींच्या मनामध्ये आलं आणि एकदा परिवर्तन झालं होतं त्यात झालं नाही, दुसऱ्यांदा झालं त्यातही झालं नाही, आता तिसऱ्यांदा पण परिवर्तन करून टाकलं. म्हणून खरं म्हणजे हा विजय झाला आमचा सहकार. त्यामुळे परिवर्तन करायचं कोणाचं होतं ते त्यांचं झालं. भाजपचे आमदार किसन कथोरे काय म्हणाले? आता कथोरेंचा हा टोला नेमका कुणाला होता हे न समजण्या इतपत जनता दूधखुळी नक्कीच नाही. ठाणे पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनलच्या माध्यमातून निर्विवाद यश मिळवत किसन कथोरे यांनी पुन्हा एकदा आपलं राजकारणातलं कसब दाखवून दिलंय. खरं तर या निवडणुकीत माजी खासदार कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून थेट रणशिंग फुंकलं होतं. मात्र माजी खासदार, माजी मंत्री ते बँकेचे संचालक असा कपिल पाटील यांचा उलटा प्रवास सुज्ञ मतदारांनाही अमान्य होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनातली खंतही बोलून दाखवली होती. असं असतानाही कथोरेंना वारंवार चिथावणी देण्याचं काम त्यांनी केलं. कथोरेंचं पॅनल म्हणजे पक्षविरोधी असल्याचं सांगत TDCC बँकेच्या निवडणुकीत परिवर्तनाच्या नावावर रंग भरले खरे, मात्र किसन कथोरेंनी त्यांच्या मनसुब्यांवर पाणी फेरत परिवर्तनाचे हेच रंग उधळून लावले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर, खासदार बाळामामा म्हात्रे यांची मोट बांधत किसन कथोरे यांनी पुन्हा एकदा आपले डावपेच यशस्वी करून दाखवले. 1-2 नव्हे तर तब्बल 17 जागा निवडून आणत त्यांच्या सहकार पॅनलनं परिवर्तन पॅनलची पळताभुई थोडी केली. या यशामुळे आमदार किसन कथोरे यांचं राजकारण केवळ बदलापूर मुरबाड पुरताच मर्यादित नाही, तर जिल्ह्याच्या राजकारणातही त्यांची पकड मजबूत असल्याचं अधोरेखित झालं. या निवडणुकीत सर्वाधिक फटका कोणाला बसला असेल तर तो माजी खासदार कपिल पाटील यांना. मुळात माजी मंत्री, माजी खासदार अशी बिरुदावली पाठीशी असतानाही कपिल पाटील जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरल्यामुळं सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. त्यात पक्षाचं नाव पुढे करत त्यांनी स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उतरवल्यानं राजकीय जाणकारही आश्चर्यचकित झाले होते. कारण या निवडणुकीत कथोरेंच्या पॅनलचा पराभव जरी झाला असता तरी त्यातून कपिल पाटील यांचं महत्त्व खूप वाढलं असतं असं अजिबात नाही. या उलट परिवर्तन पॅनलच्या पराभवामुळे कथोरेंची ताकद आणखी वाढली आहे. तर दुसरीकडे कपिल पाटलांच्या हातून तेलही गेले आणि तूपही गेले असंच म्हणण्याची वेळ आली आहे. परिवर्तनाच्या नादात प्रतिष्ठा धुळीला मिळवण्याचा अट्टहास कशासाठी असा सवालही आता राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जातोय. दिल्लीनंतर जिल्हा बँक गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढावली आहे. त्यामुळे किसन कथोरे यांच्या समर्थकांचा आत्मविश्वास चांगलाच दुणावलाय. आता येत्या काही महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका जाहीर होतील. त्यापाठोपाठ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकाही होतील. निदान या निवडणुकीत तरी त्यांनी किसन कथोरेंना आव्हान देण्याचं धाडस करू नये, अन्यथा तिथेही इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं किसन कथोरे समर्थक उघडपणे बोलतायत. ही बाब आता ते कितपत गांभीर्यानं घेतात हे येणारा काळच ठरवेल. एकमत न्यूज, बदलापूर.